म्हणतात तसं आपल्या घराबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या नेत्याबद्दल आपुलकीचं आदराचं स्थान आदरणीय महादेव साहेबांच्या मनामध्ये आहे. एक मिनिट दादा बोलतात ना, त्यामुळे साहेब जी इथं बोलणार आहेत, शेवटी पक्षश्रेष्ठी वरिष्ठ नेते सर्व असते, ही सगळी प्रक्रिया आहे. पक्षामध्ये शिस्त आहे, त्यामुळे मीच सांगतोय ते. त्यामुळे साहेब इथं दोन शब्द आपल्याशी बोलते, कुणीही घोषणाबाजी द्यायची नाही. मुद्दामून मतदारांच्या भेटीला या ठिकाणी आलेलो आहे. कालच रणजित दादा, मी आणि मोदी साहेबांची भेट झाली, चर्चा झाली. तसं आमचं भेटणं नेहमीच असतं. रणजित दादाचं मत ते नेहमीच असतं, म्हणजे असं दिवस जात नाही की आम्ही मुंबईत असताना भेटत नाही म्हणून. पण काल त्यांच्या नाराजी, त्यांच्या मनात थोडा राग, संताप हा बघून मी फडणवीस साहेबांना कॅबिनेट होती, बाहेर आल्याबरोबर आम्ही बाजूला गेलो. मग म्हटले 10-15 मिनिट आम्हाला द्यावे लागतील. आणि मी देवेंद्रजी या बाबतीमध्ये बोललो, उमेदवारीच्या बाबतीमध्ये बोललो. विशेषतः म्हणजे ही उमेदवारी जी दिली गेलेली आहे त्याबद्दल दादांनी सुद्धा वरून त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून दादांना भेटावं लागेल, त्यांचं म्हणणं ते आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. त्यांना असं न ऐकता हा जो निर्णय लवकर झालेला आहे ठीक आहे, पण आपल्याला महागात पडेल म्हणून मग साहेबांनी चर्चा केली. त्यानंतर साहेबांनी मला सांगितलं की उद्या जाऊन विजयसिंग दादांची भेट घ्या. रणजित दादा असतील, जयसिंग दादा ठिकाणी आहेत, सर्वच परिवार कुटुंबियांची ना आपली पण आता ठिकाणी भेट व्हावी. आपलं मत काय आहे हेही कळावं. पण मुद्दा म्हणून मी या ठिकाणी मुंबईत निघालो. पुण्याला एक मिटिंग केली आहे. पण सविस्तर चर्चा आपण बघतात, जवळपास 1.5 तास दादांशी सर्व कुटुंबियांची माझी चर्चा ठिकाणी झालेली आहे. आपलं म्हणणं, आपल्या मनातला राग, आपल्याला काय वाटतं काय नाही सगळं मी ऐकून घेतलेलं आहे. मी उद्या तर नाही पण परवा मी मुंबईला आहे. आता गेल्यानंतर मी गाडीत बसल्यावर मी देवेंद्रजींची फोनवर बोलणार आहे, बावनकुळे साहेबांची फोनवर बोलणार आहे आणि नंतर त्यांच्या कानावर सगळी गोष्ट सांगता आणणार आहे. तुमच्या मनातला राग, तुम्ही किती रागामध्ये आहात ते सगळं मी त्यांना सांगणार आहे. आणि परिस्थिती त्यांना अवगत केल्यानंतर अजून आपल्याला वेळ आहे, अजून आपल्याला भरपूर वेळ आहे. आणि म्हणून मी सगळी परिस्थिती अवगत झाल्यावर तर ते वरती पक्षश्रेष्ठीशी बोलतील आणि काय असेल निर्णय तो त्यांनी आपल्याला निश्चित कळवतील. मी फक्त आज दादांना जाणून घ्यायसाठी, त्याचं मत जाणून घ्यायसाठी त्यांची भेट घेण्यासाठी मुद्दा म्हणून असं व्हायला नको किंवा निर्णय झाला आणि कोणी आलं नाही. पहिल्यांदाच मला वाटतं की महाराष्ट्रातून कुठल्या एखाद्या जागेवर मला तडकाफडकी पाठवून ठेवायची, कारण दादा त्यांचं राजकीय वजन, त्याचं सामाजिक वजन हे याची कल्पना आम्हाला आहे. प्रवेशाच्या वेळेला सुद्धा मी पुढाकार घेतलेला होता. मी त्यावेळेला स्वतः होतो, माझ्या पुढाकारानेच त्यावेळेला रणजित दादा वगैरे यांचाही प्रवेश घेतला गेलेला होता. आणि म्हणून कुठेही दादांना डावललं जाईल, दादांचा अवमान होईल किंवा दादांना कमी दाखवलं जाईल, काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात. त्यामध्ये संघटनेमध्ये काय चाललं आहे काय नाही ते माझ्या कानावर आल्यात. त्यांनी मला थोडं सांगितलं, मी त्याचं काही ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. कल्पना मलाही नव्हती की अशा पद्धतीने काही गोष्टी चाललेल्या आहेत. पण निश्चित त्याच्यावर आपण सन्मान्य तोडगा त्यासाठी काढूच. पण दादाचं जे म्हणणं आहे ते मी सर्व आता देवेंद्रच्या कानाखाली जाऊन टाकणार. आणि यानंतर मला वाटतं की जो निर्णय असेल तर अगदी सध्या अजून आपल्याला वेळ आहे, अजून आपल्याला वेळ आहे. काही फार तर लगेच तुझ्या परत फॉर्म भरता त्याला खूप उशीर आहे. म्हणून मी सगळ्या आपणही थोडा संयमच ठेवावा लागेल, आपल्याला थोडा संयमच ठेवावा लागेल. आपण आपला राग मी जाणून घेतलेला आहे. कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालेला आहे, तो टीव्हीवरही दाखवला जाईल किंवा किती राग तुमच्या मनामध्ये आहे. सगळ्या गोष्टीवर